नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली प्रतिमाला घरी घेऊन येते. तेव्हा सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब दोन्हीही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. तर इथे प्रतिमाच्या येण्याने दोन्ही कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात. सगळे गैरसमज दूर झालेले असतात. तर इथे सायली आता ही बातमी आनंदाने कुसुमताईला सुद्धा सांगत असते. कुसुमताईला सायलीची काळजी वाटत असते, कारण जेव्हा एकटी सायली अलिबागला गेली होती तेव्हा सगळेजण खूप जास्त काळजीत असतात. आणि त्यानंतर सायली कुसुमताईला फोन करते तेव्हा ही आनंदाची बातमी देते. सायली म्हणते की कुसुमताई, अगं तुला माहिती आहे का, 21 वर्षानंतर प्रतिमा आत्या घरी आलेल्या आहेत. तेव्हा जो प्रकार घडलेला असतो तो सगळा आता सायली कुसुमताईला सांगते. तेव्हा कुसुमताई म्हणते की सायली, मी सुद्धा प्रतिमाताईंना भेटायला येऊ का? तेव्हा सायली म्हणते, हो तू ये ना, पण त्यांना जास्त काही तू बोलू नकोस आणि त्यांच्याशी बोलायला जास्त जाऊ नकोस, कारण त्या फक्त तुझं बोलणं ऐकतील. तेव्हा इथे कुसुम म्हणते, म्हणजे काय झालंय? तेव्हा सायली म्हणत असते की त्यांना बोलता येत नाही आणि त्यांची स्मृतीसुद्धा गेली. त्यांचा अपघात झाला होता तेव्हा त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. त्याच्यामुळे त्या कुठल्याही आपल्या माणसाला ओळखत नाही आहेत आणि त्या बोलतसुद्धा नाही आहेत. तेव्हा फक्त तू त्याची काळजी घे. तेव्हा कुसुमताई म्हणते, ठीक आहे, मी उद्याच त्यांना बघायला येते. मी त्यांना बघेन, त्यांच्याशी थोडंसं बोलेन आणि लगेचच निघेन. तेव्हा इथे कुसुमताई दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रतिमाला भेटायला सुभेदारांच्या घरी येते तेव्हा खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो. ते म्हणजे कुसुमताई म्हणते की ह्या प्रतिमाताई आहेत का? पण ह्या तर माझ्या इथे राहायला होत्या. यांचं नाव कविता आहे ना? तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कुसुमताई म्हणते की ह्या काही दिवस माझ्या इथे माझ्या घरी राहत होत्या आणि यांनी मला त्यांचं नाव कविता असं सांगितलं होतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, कुसुमताई, तुम्ही म्हणताय की प्रतिमा आत्या तुमच्या इथे राहत होत्या, मग ती अलिबागला कशी काय गेली? तेव्हा इथे ती केव्हा गेली असं सुद्धा अर्जुन विचारतो. तेव्हा कुसुमताई आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करते. आणि आता कुसुमताई जे काही घडलेलं असतं, जेव्हापासून प्रतिमा तिला सापडलेली असते आणि ती जेव्हा घर सोडून जाते, अगदी सगळं आता सुभेदारांना सांगते. तर आता इथे कुसुमताईच्या चाळीमध्ये जेव्हा प्रतिमा राहत होती तेव्हा तिथे महिपतची माणसं आली होती चाळ रिकामी करण्यासाठी. आणि ते लोक चाळ रिकामी करत नसतात म्हणून जबरदस्तीने त्यांचं पाणी बंद करतात. तेव्हा इथे लाईटसुद्धा बंद करतात. हे असे प्रकार घडलेले असतात. तेव्हा अर्जुनला आता महिपतवरती संशय येतो. तेव्हा तो विचारत असतो की नक्की त्यावेळेला काय काय घडलं होतं ते तुम्ही मला सांगाल का? तेव्हा आता कुसुमताई आता संपूर्ण घडलेला प्रकार इथे अर्जुनला आणि त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंबाला सांगते. तर इथे कुसुमताई म्हणत असते की जेव्हा मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा प्रतिमा आत्या मला रस्त्यामध्ये भेटल्या. काही गुंड मुलं होती, त्यांच्याकडून फराळ घेत होती, पण त्यांना पैसे देत नव्हत्या. तेव्हा त्या पैसे मागत होत्या, तर त्या गुंड मुलांनी त्यांचा सगळा फराळ खाली पाडला. मी तिथे गेले म्हणून त्या लोकांना मी चांगलं सुनावलं, एक दोघांच्या थोबाडात मारली आणि त्यांच्याकडून पैसे घेतले आणि मी सगळे पैसे त्यांना दिले. तेव्हा मी कुसुमताई म्हणते की मी कविताताईंना विचारलं की तुम्ही कुठे जाताय, तुम्ही माझ्या घरी माझ्याबरोबर येताय का? कारण त्यांच्या हाताला लागलं होतं. तेव्हा मी प्रतिमाताईंना घेऊन माझ्या घरी गेले. तिथे गेल्यानंतर मी त्यांच्या हाताला पट्टी वगैरे केली, त्यांना पाणी वगैरे दिलं. त्यानंतर मी प्रतिमाताईंना म्हणाली की मी माझ्या घरी एकटेच राहते, तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्याबरोबर इथे राहाल का? कारण मी जेव्हा त्यांना विचारलं तुम्ही राहता कुठे, तेव्हा त्या म्हणाल्या की मी मंदिरामध्ये राहते आणि मलासुद्धा कुणाची तरी सोबत हवीच होती. तेव्हा सायलीचं लग्न झालं, मी एकटी पडले होते, म्हणून मी विचार केला प्रतिमाताईंना सुद्धा माझ्याबरोबर ठेवून घ्यायचं. आणि तसंही त्या मंदिरात वगैरे राहत होत्या म्हणून मी म्हणाले की मला सुद्धा सोबत होईल, आपण दोघीजणी कामं करू आणि आपण एकत्र राहू. तेव्हा प्रतिमाताई तयारसुद्धा झाल्या. त्यांनी मला त्यांचं नाव कविता असं सांगितलं. आम्ही दोघीजणी आता घरगुती व्यवसाय आमचा सुरू केला होता. मी नेहमीच लोणची, पापड, कुरडया बनवून मी विकायचे आणि मग दिवाळी वगैरे आली की मी फराळसुद्धा बनवायचे. आणि जेव्हा प्रतिमाताई मला सापडल्या होत्या त्या दिवाळीला मी आणि प्रतिमाताईंनी आम्ही दोघींनी एकत्र फराळ तयार केला होता आणि आम्ही मार्केटमध्ये स्टॉल लावून आम्ही आमचा फराळ विकलासुद्धा. सगळं काही सुरळीत चालू होतं. आणि काही दिवसांनंतर महिपतची माणसं आमच्या चाळीमध्ये येऊन त्रास द्यायला सुरू केलं.
आमच्या इथे येऊन ते आम्हाला धमकी देत होते की चाळ खाली करा म्हणून, इथे कुणीही राहायचं नाही आणि कब्जा करत होते जबरदस्तीने। तेव्हा आम्ही सगळेजण पुढे येऊन त्यांना चाळीतून हकलून सुद्धा दिलं, तरीसुद्धा त्या लोकांनी जबरदस्तीने आमची लाईट बंद केली, आमचं पाणी बंद केलं। आणि एके दिवशी महिपत त्यांच्या माणसांबरोबर आला होता चालकरांना धमकी द्यायला, आणि त्यावेळेला माझ्याबरोबर प्रतिमाताईसुद्धा होत्या। आणि तेव्हा मी त्या महिपतबरोबर जेव्हा वाद घालत होते तेव्हा प्रतिमाताई माझ्या मागे लपून बसल्या होत्या आणि नंतर त्या तिथून निघूनच गेल्या। त्यानंतरला चाळीमध्ये खूपच जास्त राडासुद्धा झाला होता। आणि त्याच वेळेला रात्री मला प्रतिमाताई म्हणाल्या की मी मंदिरामध्ये जाते। त्या नेहमीच त्यावेळेला मंदिरात जायच्या। मला असं वाटलं की त्या सहजच गेल्या असतील, पण त्यावेळेला प्रतिमाताई मंदिरामध्ये गेल्या आणि त्या परत आल्याच नाही। मी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला की कविताताई कुठे गेल्या, पण मला त्या सापडल्याच नाही। आणि त्यानंतरच मला असं वाटतंय की त्या अलिबागला गेल्या असाव्यात। तेव्हा इथे आता महिपतचं नाव काढल्यानंतर प्रतिमा खूपच जास्त घाबरते आणि ती आता लगेच सायलीच्या मागे जाऊन लपून बसते, तिला लगेच घट्ट पकडते। तेव्हा इथे अर्जुनला प्रश्न पडतो की नक्कीच या सगळ्याच्या मागे महिपतचा काहीतरी हात आहे, म्हणजे प्रतिमा आत्यासुद्धा त्याला घाबरते। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की नक्कीच या सगळ्याशी महिपतचा काहीतरी कनेक्शन आहे। आता हे कनेक्शन काय आहे ते आपल्याला प्रतिमा आत्या शुद्धीत आल्यानंतरच कळेल। म्हणजे आता प्रतिमा आत्याची स्मृती गेली आहे, पण जर तिची स्मृती परत आली तर ती आपल्याला नक्कीच सांगू शकेल 21 वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता त्या अपघातामध्ये तिने महिपतला बघितलं होतं का, आणि त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का, हे आपल्याला सगळं काही प्रतिमा आत्याकडून कळू शकतं। तेव्हा इथे घडलेला प्रकार आता संपूर्ण कुसुमताईने सांगितला होता। तेव्हा कुसुमताई म्हणते की त्यावेळेला जर मला माहिती असतं की ह्या प्रतिमा आत्या आहेत तर मी त्यांना घेऊन लगेच इथे आले असते। तरीसुद्धा एकदा दोनदा मी सायलीला बोलावलं होतं यांना भेटायला। तेव्हा इथे आता कुसुमताई जेव्हा प्रतिमाजवळ बोलत असते तेव्हा प्रतिमा कुसुमताईजवळ खूपच जास्त छान पद्धतीने बोलत असते। तेव्हा पूर्णाजीच्या लक्षात येतं की जेव्हा प्रतिमा कुसुमकडे राहत होती तेव्हा ती खूपच जास्त छान पद्धतीने प्रतिमाची काळजी घेत होती। कुसुम खूपच जास्त चांगली आहे आणि तिने माझ्या मुलीला व्यवस्थित सांभाळलं, म्हणून तर इथे माझी मुलगी तिच्याजवळ एवढं चांगलं बोलते, तिच्याबरोबर एवढं चांगल्या पद्धतीने रुळलेली आहे। तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला म्हणतो की आता कुसुमताईने जे काही सांगितलंय त्याच्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की कुठे ना कुठेतरी महिपतचा या सगळ्याशी संबंध आहे, आणि म्हणूनच प्रतिमा त्या घाबरली आणि ती चाल सोडून निघून गेली, जेणेकरून महिपत किंवा महिपतची माणसं पुन्हा तिथे आली आणि त्यांनी जर तिला बघितलं असतं तर तेव्हा ती आधीच ती चाळ सोडून निघून गेली असं मला वाटतंय। की मला असं वाटते की या सगळ्याशी महिपतचा संबंध आहे। तेव्हा इथे सायली म्हणते तसं जर असेल तर आता आपण प्रतिमा आत्यांची बरी होण्याची वाट बघूया, त्याच आपल्याला घडलेला प्रकार सांगतील। तेव्हा इथे आता प्रतिमा आत्या आणि कुसुमताईचा बॉन्ड बघून इथे सगळेजण आश्चर्यचकित होतात, कारण प्रतिमा कुसुमताईचं बोलणं ऐकून खूपच जास्त हसत असते, तिला खाणाखुणा करून तिच्याजवळ बोलत असते। कारण इथे आता प्रतिमा कुसुमताई आणि सायली दोघींबरोबरच खूप जास्त कम्फर्टेबल असतात। तेव्हा पूर्णाजी म्हणते की कुसुम, जोपर्यंत प्रतिमाला बरं वाटत नाही ते आमच्यामध्ये रुळत नाही, तू इथे राहशील का आमच्याबरोबर? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते कुसुम, तुझी जर काही हरकत नसेल तर सायली तुला चालेल ना? तेव्हा इथे सायली म्हणते की कुसुमताईची काही हरकत नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तेव्हा इथे कुसुमताई म्हणते की तुम्ही म्हणताय तर मी इथे राहीन प्रतिमाताईंबरोबर, पण माझी काही कामं असतात ती मला करून यावी लागतील। तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुझी जी काही दिवसभराची कामं असतील ती उरकून तू पुन्हा इथे आलीस तरीसुद्धा चालेल, पण आमची प्रतिमा तुझ्याबरोबर खूप जास्त खुश वाटते आणि ती आम्हाला नेहमी आनंदी हवी आहे, आणि म्हणूनच तू आमच्या इथे राहिलीस, तिच्याबरोबर छान पद्धतीने बोललीस तर आम्हाला नक्की आवडेल असं पूर्णाजी आता कुसुमताईला म्हणते। तेव्हा कुसुमताईसुद्धा प्रतिमा आत्यांसाठी सुभेदारांच्या इथे राहायला तयार होते। तर अशा पद्धतीने आता कुसुमताईने 2 गोष्टींचा खुलासा केलेला असतो। एक म्हणजे प्रतिमा आत्या तिच्याकडे राहत होती आणि दुसरी म्हणजे महिपतला बघून प्रतिमा आत्या पनवेल सोडून अलिबागला निघून गेलेली असते। हे सत्य आता अर्जुनला कळतं। तेव्हा अर्जुन आता ह्या प्रकरणाचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न करत असतो।